नमस्कार. बरोबर, आता तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचं आहे, कारण 50 वर्ष यांचा संसार कसा होता तुम्ही बघितलं, 57 वर्षांमधला. तेव्हा आता तुमच्या काय आठवणी असतील या दोघांबद्दल तर ते ऐकायचे आहेत. माझे आई वडील खूप चांगले आहेत, खूप मेहनत केली त्यांनी आमच्यासाठी. आता त्यांना सुखाचे दिवस आलेत, बरं वाटतं खूप, एकदम भरपूर मेहनत केली म्हणजे त्यांनी. माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत केली आणि खूप त्यांनी शेतीमध्ये कष्ट केले. आम्हाला सर्व भावंडांना कुठलीही बंधनं लादली नाहीत. स्वतःच्या मर्जीनुसार काम करण्यास मुभा दिली आणि त्यांचा विश्वास आम्ही पूर्णपणे सार्थक ठरवला आणि इथून पुढेही तसाच विश्वास कायमस्वरूपी ठेवू. आणि संयुक्तरित्या आमचा जो कुटुंब ठेवलेला आहे त्यांनी अजूनपर्यंत, त्याच्यामध्ये आम्ही कसलीही तडजोड करण्यात हे करणार नाही. ॲक्च्युली आमचे आजी आजोबा अजून आमच्या जनरेशनला खूप चांगल्या रीतीने समजतात. आम्ही कोणतीही गोष्ट त्यांच्याशी ओपनली डिस्कस करू शकतो आणि ते आम्हाला खूप चांगले सपोर्ट करतात. बोला. आई बाबा तसे आहेत चांगले, पण कधी कधी ओरडतात वगैरे, मोबाईल वगैरे वापरला की. कोण ओरडतं जास्त? आई ओरडते जास्त. होय, फटका देते की नाही कधी? नाही, अजून नाही दिला फटका. नाही. बरं, द्या, पुढे द्या. सासरे बुवा आणि सासू म्हणजे माझे मामा मामी. कधी पण मी घरी गेलं तरी आम्हाला पाहुणचार एवढं उत्तम प्रकारे करतात. चिकन कोंबडी वगैरे स्वतः बनवून खायला देतात. एक मिनिट. जबरदस्त. आजी कोंबड्या पण पाळल्या होत्या? बरं बरं. त्याच्यामुळे किती पण माणसं गेली तर व्यवस्थित त्यांचा पाहुणचार करतात अगदी. बरं. माझे बाबा ना खूप बिमार होते. आता गणपतीत 12 दिवस कोमात होते ते. बरं. त्याच्यानंतर त्यांची तब्येत आता सुधारली खूप. आम्ही म्हणजे सगळे आमची जिकती पाहुणे आहेत तिकते त्यांना बघून गेले होते. कोणाला वाटत नव्हतं की ते जगणार आहेत. गौरी आल्या त्याच दिवशी त्यांना ॲडमिट केलं. बरं वाटलं, हो की नाही? छान परत आलात म्हणून ह्या आनंदाचा आजचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला, हो की नाही? असेच आनंदात राहा. आणि या ठिकाणी एक आव्हान देणार आहे तुम्हाला. त्या आव्हानाला तुम्ही कसे दोघे सामोरे जाता ते बघायचं. खेळ आहे, खेळ म्हणूनच खेळायचा आणि बघूया किती बक्षीस मिळणार. 10 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस मिळणार आणि 12 पूर्ण झाले, 12 टप्पे की दुसरं बक्षीस मिळणार. बघूया कसा खेळ खेळणार दोघेही. पाच, 6, 7, 8, 9, 10. आणखीन 2 ठेवा आजी. 11, 12. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजोबा तुम्ही द्या आजीला. आजोबांनी कधी लग्न झाल्यावर भेटवस्तू दिली होती आजी? दिली होती ना. काय दिलं होतं? साड्या. काय चेहरा खुललाय बघा. नमस्कार. आता त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. तुमच्या मनात यांच्याबद्दल काय भावना आहेत ते ऐकायचे आहेत. खरं सांगायचं तर आम्ही 5 बहिणी आहोत, पण लहानपणापासून त्यांनी काहीही आम्हाला कमी, परिस्थिती जरी बरोबर नसली तरी काही कमी पडू दिलं नाही त्यांनी आम्हाला. आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणजे शेवटपर्यंत मी माझ्या आईपप्पांची ऋणी राहणार आहे. अजूनही आम्हाला काही कमी पडू देत नाही. आज आई माझ्या जवळ आहे म्हणून मला खूप मोठा आधार आहे. माझे मिस्टर नाही आहेत, 3 वर्ष झाली. हो. आणि माझ्या या मुली आहेत. माझ्या मुलीचा सांभाळ सगळं आईच करायची लहानपणी, ते मी विसरणार नाही. नमस्कार. आज माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही घडले आहे ते त्यांच्या कष्टामुळेच घडलेले आहे. माझं शिक्षण, माझं महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतर ज्या आता सरकारी कंपनीमध्ये मी कामाला आहे, बेसिकली पप्पा माझे तिथेच कामाला होते. त्यांच्या प्रयत्नामुळेच मी आज त्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करते आहे. आणि त्यावेळी म्हणजे माझ्या सगळ्या बहिणी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये शिकलेल्या होत्या, पण माझ्या हट्टापायी आणि माझ्यातले जे काही गुण होते जे त्यांनी पारखले होते, त्याच्यासाठी त्यांनी मला एका प्रायव्हेट स्कूलमध्ये घालून माझ्या शैक्षणिक आयुष्याला फार उजाळा दिला. तर मी फार म्हणजे त्यांच्या मेहनतीमुळे आज मी फार कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करते आहे. अजून कोण बोलणार आहे?
मी यांचा 5 नंबर जावई, म्हणजे यांचा मिस्टर. तसं पप्पांचा नाही माझा संबंध. मी पण त्याच आस्थापनात काम करतो आहे, न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये. ज्या आस्थापनातनं ते निवृत्त झाले, त्यामुळे अगोदरपासून ओळख होती. अत्यंत शिस्तप्रिय, ऑफिसमध्ये ओळखले जातात ते. निवृत्तीनंतरसुद्धा आजही त्यांचं HRMमधनं रिस्पेक्टफुली त्यांचं नाव घेतलं जातं. आणि एक सासरे म्हणून प्रत्येक वेळी ते आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि एकंदर जे वातावरण आहे ते अत्यंत घरगुती आहे. एकमेकांच्या मदतीला आम्ही नेहमी उभे राहतो. ते माझे साडू येसुरा डेरायला राहतात आणि बेसिकली सगळे आजूबाजूलाच राहतो. त्याच्यामुळे त्यांना आमचा फार त्यांचा अभिमान आहे आम्हाला. ते 27वी होत असं आमची फार इच्छा आहे. मी सर्वात मोठा नातू आणि सगळे आम्ही नातवांच्या वतीने मी बोलू इच्छितो. पप्पानी एका बाजूला कडक पण आहेत, त्यांचा स्वभाव तसा कडक आहे. आजही सगळी म्हणजे त्यांची मुलं आणि आम्ही नातू वगैरे घाबरतो त्यांच्या आवाजाला, पण एका बाजूला ते एवढे प्रेमळ आहेत. आम्ही सगळीजणं तसे जवळजवळ राहिलेले आहेत, म्हणून त्यांचं सगळ्यांचं बालपण हे आई आणि पप्पांच्या मांडीवरती गेलेलं आहे. म्हणून लहान असताना पण आमची जेव्हा आम्हाला सुट्टी असायची शाळेमध्ये वगैरे, तेव्हा ते खांद्यावरती घेऊन आम्हाला हॉटेलमध्ये न्यायचे. आणि सगळ्यांना जी सकाळच्या नाश्त्याची सवय लागलेली ते पप्पा आणि आईमुळे लागलेले. कारण जर समजा बाहेर खाली गेलो ना, आजी आजोबांमुळे लागले. येस येस. तुमच्या आई पप्पांनी नाही बोला. मनापासून बोलतोय ना तू, बोला. तर खूप 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 प्रेम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. व्हेरी गुड, छान. ह्या सगळ्या आठवणी, यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. आजी आजोबा हे आजी आजोबाच असतात. नातवंडांवरती आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम कोण करत असेल तर आजी आजोबा. हे सगळ्याच घरांमध्ये घडत असतं आणि त्यामुळे थोडीशी गंमत केली. पण बघितलं, आईबाबांनी दिलेल्या ब्रेकफास्टपेक्षा आजी आजोबांनी दिलेला ब्रेकफास्ट हा मनावरती कोरला जातो. हेच तर 3 पिढ्यांमधलं दुवा साधणारं नातं असतं. ही वेळ अधिक घट्ट झालेली असते. आता या ठिकाणी एक आव्हान देणार आहोत या दोघांनाही, आजी आजोबांना, आणि बघूया किती बक्षीस मिळवणार. 4 टप्प्यांचा मनोरा पूर्ण झाला की पहिलं बक्षीस, आणि 6 टप्पे त्यावर उभे राहिले म्हणजे आणखी 2, 6 झाले की दुसरं बक्षीस. बघूया कसं हे आव्हान तुम्ही पेलताय. अरे अभिनंदन. आता आणखी 2 टप्पे. अजून एक. अभिनंदन. हे घ्या आजी, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजोबा तुम्ही द्या. गिरगाव चौपाटीवर गेलाय असं वाटलं मला. बरं आता आजी तुम्ही सांगा. नेहमीचेच माझे 2 प्रश्न आहेत की आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं. त्यांनी राग कमी करायचा. राग खूप येतो त्यांना अजून. हा आजोबा काय हो, केव्हा केव्हा बरं मनासारखं काय केलं नाही तर थोडा राग येतो. काय हो आजी, कधीतरी येतो म्हणतायत, रोज नाही येत. लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? लग्नाला 55 वर्ष झाली. 55 वर्ष ह्यांना कधी बोलायला दिलं नसेल ना तुम्ही? ते दिसतात असे नाही. अरे काय सांगताय तुम्ही? आता आम्ही बघतोय ना, त्यांना बोलायला देत नाही आजी. ते असं ते तुमच्या देखत असेल. हो.